आजची सकाळ महाराष्ट्रासाठी एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी घेऊन आली. राज्याच्या राजकारणातील एक मोठं नाव, उपमुख्यमंत्री अजित पवार एका विमान अपघातात सामील असल्याची बातमी आली आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. तर या घटनेमागे नेमकं काय घडलं, चला सविस्तरपणे समजून घेऊया. ही घटना किती गंभीर होती हे आपल्याला लगेचच कळलं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः शोक संदेश पाठवला. त्यांनी अजित पवारांना एक समर्पित लोकसेवक म्हटलं, ज्यांनी राज्याच्या विकासासाठी खूप मेहनत घेतली. यावरून या घटनेची तीव्रता आपल्या लक्षात येते. तर नेमकं झालं काय? तारीख होती 28 जानेवारी 2026. एक खासगी जेट विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्याचवेळी ते कोसळलं. अपघात इतका भीषण होता की विमानातून कोणीही जिवंत बाहेर येऊ शकलो नाही. प्रत्येक मोठ्या दुर्घटनेमागे काही मानवी कथा असतात. या अपघातात फक्त एका मोठ्या राजकीय नेत्याचाच नाही, तर इतरही काही जणांचा दुर्दैवी अंत झाला. कोण होते हे लोक? चला आता या अपघाताच्या मानवी बाजूकडे बघूया आणि जाणून घेऊया की या विमानात नक्की कोण कोण प्रवास करत होतं. तर विमानात होते उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्यासोबत त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणजे PSO विदित जाधव आणि एक अटेंडंट पिंकी जाधव. यांच्याशिवाय विमानाचे मुख्य पायलट सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शंभवी पाठक हे दोघं क्रू सदस्यही या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडले. पण मग प्रश्न हा उभा राहतो की ही केवळ एक दुर्दैवी घटना होती का, की यामागे काहीतरी मोठी कारणं दडलेली आहेत? आता तपासाची सुई त्या कंपनीकडे वळतीये जी हे विमान चालवत होती. हे विमान होतं VSR एव्हिएशन नावाच्या कंपनीचं. ही दिल्लीमधली एक खाजगी कंपनी आहे जी VIP आणि इतरांसाठी चार्टर विमानसेवा पुरवते. आणि हे विमान होतं बॉम्बार्डियर कंपनीचं लिअरजेट 45. आणि इथे खूपच धक्कादायक गोष्ट समोर येते. 3 वर्षांपेक्षा कमी काळात VSR एव्हिएशनच्या लिअरजेट 45 विमानासोबत झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. हो, सप्टेंबर 2023 मध्ये याच कंपनीचं दुसरं एक विमान मुंबई विमानतळावर कोसळलं होतं. फरक फक्त एवढाच होता की नशिबाने तेव्हा कोणीही दगावलं नव्हता. आता या दोन्ही घटनांमधलं साम्य बघा, किती चिंताजनक आहे. दोन्ही अपघात VSR एव्हिएशनच्या लिअरजेट 45 विमानांसोबत झाले. दोन्ही वेळेस क्रॅश लँडिंग झालं. फरक होता तो फक्त परिणामात. मुंबईत सगळे वाचले, पण बारामतीत मात्र 5 जणांना आपले प्राण गमावावे लागले. ही घटना खरं तर दुर्दैवाने भारतातल्या एका मोठ्या आणि दुःखद पॅटर्नचा भाग आहे. ही काही पहिलीच वेळ नाही की देशाने आपला एक महत्त्वाचा नेता अशा विमान अपघातात गमावला आहे. याची सुरुवात आपण 1980 पासून करू शकतो, जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा दिल्लीत एका स्टंट विमानाच्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर 2001 मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव शिंदे यांना घेऊन जाणारं खाजगी विमान कानपूरजवळ कोसळलं आणि त्यात त्यांचाही मृत्यू झाला. मग 2009 मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत झाला होता, ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. आणि अगदी अलीकडे 2021 मध्ये देशाने आपले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना एका हेलिकॉप्टर अपघातात गमावलं. या सगळ्या घटना VIP हवाई प्रवासाच्या सुरक्षेवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, नाही का? तर हा सगळा ऐतिहासिक संदर्भ बघितल्यानंतर आपण पुन्हा बारामतीच्या दुर्घटनेकडे वळूया आणि पाहूया की आता ह्या अपघाताच्या चौकशीत पुढे काय होणार आहे. आता DGCA आणि AAIB म्हणजेच ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हे विमान नक्की कोसळलं कशामुळे? मग तपासात नेमकं काय पाहिलं जातं? तर अधिकारी विमानाची जी काय मेंटेनन्सची कागदपत्रं आहेत ती तपासतील. इंजिन फेल झालं होतं का किंवा दुसरा काही तांत्रिक बिघाड होता का हे बघितलं जाईल. लँडिंगच्या वेळी हवामान कसं होतं याचा अभ्यास केला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून जो डेटा मिळेल त्याचं विश्लेषण केलं जाईल. ही दुर्घटना फक्त एका विमानापुरती मर्यादित नाहीये. ती व्यवस्थेतील काही संभाव्य त्रुटींकडे बोट दाखवते. अजित पवारांचा मृत्यू आणि VSR एव्हिएशनचा मागचा रेकॉर्ड पाहता एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्या देशात VIP हवाई प्रवास जितका सुरक्षित असायला हवा तितका तो खरंच आहे का? आणि हाच प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे.